नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 12 जुलै 2025 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले पूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, काल संध्याकाळपर्यंत राज्यातील तूर बाजारभावामध्ये काल स्थिरता बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यात तुरीला काय बाजारभाव मिळत होता सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे लासलगाव निफाड. या ठिकाणी लाल तुरीची 11 क्विंटलची आवक आलेली होती. कमीत कमी दर निघालेले आहे 5,500 रुपये. सर्वसाधारण दर होते 5,500. त्याचबरोबर जास्तीत जास्त दरसुद्धा 5,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर बाजार समिती आहे दोंडाईचा. आवक आलेली होती 16 क्विंटलची. कमीत कमी दर 5,500 रुपये. जास्तीत जास्त दर निघालेले आहे 5,700 रुपये प्रति क्विंटल. तर सर्वसाधारण दर 5,555 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे पैठण छत्रपती संभाजीनगर. आवक आलेली होती 3 क्विंटलची. कमीत कमी दर 6,440 रुपये. जास्तीत जास्त दर 6,600 रुपये. सर्वसाधारण दर 6,500 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो कारंजा. आवक आलेली होती 1,220 क्विंटलची. कमीत कमी दर 6,000 रुपये. जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,780 रुपये. तर सर्वसाधारण दर 6,550 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे रिसोड. आवक आलेली होती 90 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,500 रुपये प्रति क्विंटल. सर्वसाधारण दर होते 6,000 रुपये. तर जास्तीत जास्त दर 6,520 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे देवणी. 1 क्विंटल तूर आवक. कमीत कमी दर सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,600 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली तूर गज्जर. आवक आलेली मित्रांनो 300 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर निघालेले आहे 5,900 रुपये. जास्तीत जास्त दर 6,400 रुपये प्रति क्विंटल. तर सर्वसाधारण दर 6,150 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर. 2,441 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,220 रुपये. जास्तीत जास्त दर 6,705. सर्वसाधारण दर 6,530 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे अकोला. 967 क्विंटल लाल तूर आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,000 रुपये. जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,900 रुपये प्रति क्विंटल. तर सर्वसाधारण दर 6,500 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती. आवक आलेली होती मित्रांनो 1,000 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,400 रुपये. जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,570. तर सर्वसाधारण दर 6,480 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ. 117 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,100 रुपये. जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,495. सर्वसाधारण दर 6,300 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा. 892 क्विंटल लाल तूर आवक आलेली होती. कमीत कमी दर 5,800 रुपये. जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,895 रुपये प्रति क्विंटल. तर सर्वसाधारण दर 6,400 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली. लाल तुरीची 45 क्विंटलची आवक आलेली होती. कमीत कमी दर 5,450 रुपये. जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,491 रुपये प्रति क्विंटल. तर सर्वसाधारण दर निघालेले आहे 5,950 रुपये. त्यानंतर वाशिम अनसिंग. आवक आलेली होती लाल तुरीची 60 क्विंटलची. कमीत कमी दर 6,100 रुपये. जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,350. सर्वसाधारण दर 6,250. त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका. आवक आलेली होती 83 क्विंटलची. कमीत कमी दर 6,100 रुपये. जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,500. सर्वसाधारण दर 6,300. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा अकोला. आवक आलेली होती 180 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,150 रुपये. जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,500 रुपये प्रति क्विंटल. तर सर्वसाधारण दर 6,325 रुपये. त्यानंतर बाजार समिती मलकापूर. 1,145 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 5,700 रुपये. जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,600 रुपये प्रति क्विंटल. तर सर्वसाधारण दर 6,405 रुपये. त्यानंतर बाजार समिती वणी. आवक आलेली होती 25 क्विंटलची. कमीत कमी दर 6,300 रुपये. जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,305. सर्वसाधारण दर 6,302. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगाखेड. तूर लाल. आवक आलेली होती 8 क्विंटलची. कमीत कमी दर निघालेले आहे 6,000 रुपये. जास्तीत जास्त दर 6,100. तर सर्वसाधारण दर 6,000. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदगाव. तूर लाल. आवक आलेली होती 3 क्विंटलची. कमीत कमी दर 5,000 रुपये. जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,100 रुपये प्रति क्विंटल. तर सर्वसाधारण दर 6,050 रुपये. त्यानंतर बाजार समिती दौंड केडगाव. लाल तुरीची 6 क्विंटलची आवक आलेली होती. या ठिकाणी कमीत कमी दर 5,000 रुपये प्रति क्विंटल. जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,200.
सर्वसाधारण दर 5,800. त्यानंतर बाजार समिती औराद शहाजनी लाल तुरीची 70 क्विंटलची आवक आलेली होती. कमीत कमी दर निघालेले आहे 6,100 रुपये, जास्तीत जास्त दर 6,550 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,320 रुपये. त्यानंतर सेनगाव तूर लाल या ठिकाणी आवक आलेली होती 52 क्विंटलची. कमीत कमी दर 6,200 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,500 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,300 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती. आवक आलेली होती 48 क्विंटल लाल तुरीची. या ठिकाणची देखील आवक कमी झालेली आहे मित्रांनो. कमीत कमी दर होते 6,370, सर्वसाधारण दर 6,440, तर जास्तीत जास्त दर 6,510. त्यानंतर बाजार समिती बाभुळगाव तूर लाल या ठिकाणी 280 क्विंटलची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,425 रुपये प्रति क्विंटलपर्यंत, तर सर्वसाधारण दर 6,240 रुपये. त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर. आवक आलेली होती 44 क्विंटलची. कमीत कमी दर 6,250 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,281 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,271 रुपये. त्यानंतर शिरूर तूर नंबर 2 1 क्विंटल आवक, कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर 5,500 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे माजलगाव तूर पांढरी. 140 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती. कमीत कमी दर 6,200 रुपये, जास्तीत जास्त दर 6,601 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,500 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे बीड तूर पांढरी. कमीत कमी दर 5,900 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,450, तर सर्वसाधारण दर 6,175. त्यानंतर बाजार समिती जामखेड तूर पांढरी 7 क्विंटलची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,300 रुपये, जास्तीत जास्त दर 6,500, सर्वसाधारण दर 6,400. त्यानंतर शेवगाव तूर पांढरी 5 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,300 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,300, सर्वसाधारण दर 6,300. त्यानंतर बाजार समिती करमाळा तूर पांढरी जास्तीत जास्त दर 6,600 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 6,600, सर्वसाधारण दर 5,700, त्याचबरोबर कमीत कमी दर 5,500. त्यानंतर गेवराई 49 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक, कमीत कमी दर निघालेले आहे 6,375, सर्वसाधारण दर होते 6,425, तर जास्तीत जास्त दर 6,543 रुपये. त्यानंतर बाजार समिती औराद शहाजनी तूर पांढरी 62 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघालेले आहे 6,201 रुपये, सर्वसाधारण दर 6,420, तर जास्तीत जास्त दर 6,635 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजार भावाचे अपडेट. मित्रांनो राज्यातील तूर बाजार भावामध्ये काल स्थिरता, तर काही ठिकाणचे बाजारभाव थोडेसे पडताना आपल्याला बघायला मिळालेले आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार.